इकडे बघा तुला मिस्टेक दाखवतो. त्या मिस्टेक तुला एक्झामला विचारणार नाही, तुला ज्या एक्झाम मध्ये विचारतील त्या मिस्टेक सांगतो. इकडे लक्ष दे. तुला माहित असतील आपल्या बॉडी मधील म्हणजे ह्युमनच्या बॉडी मधल्या प्रत्येक सेल मध्ये 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 पेअर असतात. पण इथं कधी कधी मिस्टेक होती आणि ह्या ज्या मिस्टेक आहेत ह्या तुला बोर्डला विचारतात एक्झामला. त्याच्यामुळे ह्या मिस्टेक लक्षात ठेवायच्या. आता बघ, डाऊन सिंड्रोम ह्याच्यात एक मिस्टेक होत असते. बॉडीमध्ये बघितलं आपण 44 ऑटोझोम आणि एक सेक्स क्रोमोझोम मध्ये एक्स वाय किंवा एक्स एक्स ही पेअर असते, बरोबर. आणि टोटल 46 होता, बरोबर. काही 44 ऑटोझोम आणि त्या दोन्हीपैकी एक पेअर सेक्स क्रोमोझोमची 44 आणि हे दोन धरले तर आपण 46. पण इथं मिस्टेक अशी होती, इथं काय होतंय 44 जे असतात ऑटोझोम 44 ऐवजी इथं 45 येतात आणि ह्याच्यातली एक पेअर मधले कोणते दोन धरले काय व्हायले 47. इथे ही मिस्टेक पाहिजे. आता ही 45 कस काय झाले, जे 21 क्रोमोझोम जे असतात तिथे ट्रायझोमी होती. ट्रायझोमी म्हणजे 21 नंबरचा जे क्रोमोझोम आहे त्याची जोडी असते, त्या जोडीने यायला पाहिजे होते. पण तिथं काय होतात 3 येतात. 3 ते तिघ आल्यामुळे इथे एक क्रोमोझोम एक्स्ट्रा वाढला आणि 45 झाले. आणि ह्या दोन्ही पेअर मधली एक पेअर आली की ह्या दोन 47 झाले. ही मिस्टेक झाली. ही मिस्टेक तुला बोर्डला विचारतात, बरोबर. नंतर दुसरी मिस्टेक अशीच होत असती. दुसरी मिस्टेक काय होती, हे 44 प्लस आता एक्स वाय किंवा एक्स एक्स या दोन्हीपैकी एक पेर यायला पाहिजे, पण फक्त एकच येतो एक्स. 46 ऐवजी इथे किती झाले 45. ही जी मिस्टेक पाहिली ह्या मिस्टेकला म्हणतात टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम म्हणजे स्टराईल फिमेल असती. आता डाउनी सिंड्रोम जे आहे हे 47 झाल्यामुळे मेल किंवा फिमेल दोन्ही असू शकतात, पण इथं फिमेल असती. टर्नर सिंड्रोम मध्ये फिमेल असती पण ही स्टराईल असती, बरोबर. तसंच क्लीन फिल्टर सिंड्रोम, आता हे पण एक डिसऑर्डर आहे. याच्यात काय होतं, इथं पण एक मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक काय होती, क्रोमोझोम हे ऑटोझोम 44 प्लस सेक्स क्रोमोझोमची पेअर यायला पाहिजे, म्हणजे ते दोन यायला पाहिजे पेअर मध्ये 46 व्हायला पाहिजे. पण इथं एक्स एक्स वाय सेक्स क्रोमोझोम 2चे ऐवजी 3 आले. क्रोमोझोम किती झाले मग टोटल 47 झाली ना. मागा मिस्टेक झाली मिस्टेक. ही मिस्टेक तुला बोर्डाला विचारतात, त्या मिस्टेक विचारित नाहीत तुला. लक्ष दे इकडे. आता हे जे क्लीन फिल्टर सिंड्रोम आहे ह्याच्यात मेल असतो. अफेक्टेड कोण असतो, मेल. हा मेल स्टराईल असतो, बरोबर का. ह्या 3 मिस्टेक जे आहेत ह्या 3 मिस्टेकला म्हणतात न्यूमेरिकल क्रोमोझोमल डिसऑर्डर. 100% बोर्डाला दरवर्षी याच्यावर एक तरी क्वेश्चन येतो, म्हणजे येतो, ह्या वर्षी पण येणार. त्याच्यामुळे ह्या मिस्टेक लक्षात ठेव. धुरंधर मधल्या मिस्टेक कोणत्याच कामाला येणार नाहीत. ह्या मिस्टेकवर भर द्यावा लागतो.